शपथ घेतली होती की जोपर्यंत शेवटच्या घटकाला हा 12.5% प्लॉट मिळत नाहीये तोपर्यंत मी प्लॉट घेणार नाही। ती शपथ बाराम पाटील साहेबांनी कायम ठेवलेली आहे। सुकापूरचा चमकेश हा दहीहंडी फोडतोय, आमचा क्रिकेटर आहे तो। शाबास चमकेश, चमकला तू, चमकला चमकला। धन्यवाद। आपल्याला वेळ झालेला आहे। आपले मान्यवर या ठिकाणी आमदार बाराम पाटील साहेब यांचं मनोगत होईल। मी आमदार साहेबांना डीजे सर्वांनी शांतता राखा। डीजे थोडा माईक जरा व्यवस्थित करा, जरा डीजे माईकाचा आवाज वाढवा माईकाचा। या ठिकाणी मी आमदार बाराम पाटील साहेबांना विनंती करतोय की तुमचे दोन्ही लाडके कार्यकर्ते आहेत, गेली अनेक वर्षे या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे आणि सुकापूर ग्रामपंचायत विद्यमान सदस्य संदीप दादा मस्कर आणि राजेश केणी, अमर केणी असतील, उल्लेकर भाऊ असतील, आमच्या संजय केणी असतील, या साऱ्यांच्याच माध्यमातून ही दहीहंडी बांधली जात आहे। तर संदीप दादांचं आयोजन आणि संदीप दादांबद्दल राजेश केणी दादांबद्दल आपण काय सांगाल या समाजाला? शेतकरी कामगार पक्ष सुकापूरच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडीला अगदी शेवटच्या क्षणी येण्याची संधी मिळाली। मी आपणा साऱ्यांना सुरुवातीला दहीहंडी उत्सवाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो। सकाळपासून घमासान पडणाऱ्या पावसाळा न जुमानता या ठिकाणी तरुणाई रस्त्यावर उतरलेली आहे। या तरुणाईचं मनापासून अभिनंदन करतो की पावसानं भले काही करो पण आमचा उत्साह पावसानं विरणार नाही, हे आपण या ठिकाणी सिद्ध केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं मराठी मनाचा मान आपण राखलेला आहे। आपल्याला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। दहीहंडीचे संयोजक हे स्ट्रिक्टली नॉनव्हेज असल्यामुळे मडका जन्माष्टमीच्या हंडीचा नव्हता, तर तो मडका चंपारण अवनी मटण हंडीचा होता, त्याच्यामुळे ती लहानग्याला बिचाऱ्याला फुटली नाही आणि शेवटी खाली घेऊन आपल्याला फोडावी लागली। पण त्या लहानग्यानं वरती जाऊन जे कसब दाखवलं त्या हंडी फोडल्यासारखंच होतं, हे देखील या ठिकाणी आपण मान्य करायला पाहिजे। मनापासून त्याचं अभिनंदन करतो, पथकाचं अभिनंदन करतो आणि एक चांगला सोहळा या ठिकाणी साकारल्याबद्दल राजेश केणी, संदीप आणि सुकापूरच्या आमच्या साऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि परंपरा अशीच चालत राहो असा सदिच्छा देत मी आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, लाल सलाम।